मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। आता मी हार्डवेअरमध्ये आणि आपल्याकडं आलेले आहे 20 mm आणि 40 mm चे जे रेन पाईप आहे ते आलेले आहे। आता त्यांची थोडक्यात माहिती देतो आणि काय रेट तुम्हाला भेटेल दुकानामध्ये हे पण तुम्हाला सविस्तर सांगतो, आणि कोणता वापरला पाहिजे कोणता नाही वापरला पाहिजे हे पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, छोटासा व्हिडिओ आहे, जास्त काही मोठा होणार नाही, तर तुम्हाला माहिती महत्त्वाची राहणार आहे। तर चला तुम्हाला आता याची माहिती सांगतो, काय रेट बसेल आणि कोणता आपल्याला परवडणार आहे आणि कांद्यासाठी आणि कोणत्याही पालेभाज्यांसाठी वापरू शकता। तर चला मग करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात। आता हा जो 20 mm चा आहे ना, हा आपला NX कंपनीचा रेन पाईप आहे। हा 20 mm मध्ये इथं सर्व याची माहिती दिलेली आहे। एक मिनिट, सर्व याची माहिती आहे। हा 20 mm मध्ये आहे, किती वजन आहे याचं आणि लांबी किती हे सर्व इथं दिलेलं आहे बघा। हे 20 mm मध्ये आहे, 2.5 किलो याची वजन आहे, 2.5 किलो, आणि साईज जी आहे लांबी याची 200 मीटर आहे। तर 200 मीटर म्हणजे साधारणतः 650 ते 625 फूट हा बसतो आपल्याला। आता हा 20 mm तुम्हाला आहे ना कांद्याच्या रोपासाठी कामात येईल, आणि त्याच्यानंतर कांदे ज्यावेळेस मोठे होता ना त्यावेळेस पण तुम्ही याला वापरू शकता। जर तुमचा 5 फुटाचा जर बेड असेल किंवा वाफा असेल ना, त्याच्यामध्ये एक लाईन जर तुम्ही टाकली 20 mm ची, तर याला तुम्ही पलटी करू शकता। याला पलटी करून दिला ना, तुमचा 5 फूट 6 फूट जो वाफा आहे तो कंप्लीट भिजतो, तुम्हाला फ्लोच्या पाण्याची गरज पडत नाही। त्याच्यामुळं काय होतं, कोमट पाणी जात नाही आणि कांदे चांगले येतात, कारण रान जे आहे हे रेन पाईपमुळं भुसभुशीत राहतं, एकदम मोकळं राहतं रान, त्याच्यामुळं कांदाही चांगला पोचतो। यासाठी हे 20 mm तुमचं एकदम फायदेशीर आहे। तुम्हाला मी याचा डेमो पण देणार आहे, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, शेवट मी त्याचा डेमो पण देईल की ते कशा प्रकारे उडतं आणि किती फुटापर्यंत त्याची क्षमता आहे रान भिजवण्याची, कारण मी अजून त्याचा डेमो घेतलेला नाही, मी पण पहिल्यांदाच बनवणार आहे। तर माझ्यासोबत तुम्हाला पण त्याचा डेमो पाहायला भेटेल, त्याच्यानंतर तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकता। आता याची जर किंमत जर आपण पाहिली ना, तर हा जर तुम्ही आता कसं आहे, तुम्ही कुठल्या दुकानात घेता त्याच्यावर आहे। मोठं दुकान असेल, होलसेलर असेल, तर हा तुम्हाला साधारणतः बसेल 370 ते 380 रुपयापर्यंत, आणि दुकान छोटं मोठं असेल, लोकल असेल, तर साधारणतः एक 400 रुपयापर्यंत याची प्राईज राहणार आहे एका बंडलची 200 मीटरसाठी। तर हे झालं आता 20 mm साठी। आता तुम्हाला जो 40 mm आहे त्याची पण थोडी माहिती देतो। आता हा जो 40 mm हे बघा, आता ही 40 mm जो आहे त्याची सर्व माहिती आहे इथं। हा 3.5 किलोचा बंडल आहे, 350 मायक्रॉन आणि 100 मीटर याची लांबी आहे, म्हणजे साधारणतः एक 325 फूट आपल्याला भेटतो 40 mm मध्ये। तर हा खास करून आहे ना कांद्याच्या रोपाला वापरला जातो आणि पालेभाज्याला पण वापरतात। पण मग तिथं काय होतं, पाणी जर गोड असेल ना तर पालेभाज्यांना हा चालून जातो, कारण काय होतं, क्षारयुक्त जर पाणी असेल तर वर भाजीवर पडले किंवा कांद्यावर पडलं तर ते खराब व्हायचं चान्स राहतं जास्त। त्याच्यामुळं काय, जर पाणी गोड असेल तर भाज्यांना कांद्याला चालून जातं, वरून जरी पाणी पडलं तर अडचण नाही येत त्यांनी। पण जर पाणी खराब असेल, मोचळा असेल, तर मग नक्कीच त्याचा प्रॉब्लेम होतो। तर आता याची जी किंमत आहे 40 mm ची, ही आपल्याला बसते 450 ते 450, ते पण तुमच्या दुकानदाराच्या विक्रीनुसार राहील, प्रत्येक ठिकाणी रेट वेगळे राहतात। आता आम्ही जी विक्री करतो ही करतो 450 450, जशी क्वांटिटी असेल त्यानुसार रेट कमी जास्त होत राहतो। तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या एरियामध्ये विचारून चौकशी करू शकता त्याची, आणि रेट हा क्वांटिटीच्या नुसारच कमी जास्त होत राहतो। तर हे एकदम फायदेशीर आहे शेतकरी मित्रांसाठी, आणि याची क्वालिटी पण चांगली आहे। तुम्ही जर व्यवस्थित जर वापर केला तर साधारणतः 3 ते 4 वर्ष हा चालून जातो, याला काहीही होत नाही। तर मग चला, आता याची जी फिटिंग आहे, फिटिंग मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, काय काय फिटिंग लागते। सर्व फिटिंग याच्यासोबत भेटते दुकानामध्ये। तुमचं ड्रिल झालं, जॉईंटर झालं, या टेक ऑफ, रबर, क्लोज ओपन दोन्ही रबर याच्यामध्ये
दोन्ही रबर याच्यामध्ये भेटून जातात, त्याच्यामुळं त्याचं काही अडचण नाही फिटिंगची. चला मग आता याचा आपण पाहूया डेमो. मी थोडीशी नळी आता काढून घेतो आणि तुम्हाला डेमो दाखवतो आणि मी पण पाहतो. तर चला मग करूया डेमोला सुरुवात. आता हा जो पाईप आहे आपला, हा 20 mm आहे. याच्यामध्ये आपण हा कॉक बसून घेणार आहे. मिनटं आता मी तुम्हाला दाखवतो अगोदर बसून. हे बघा आपला पाईप जो आहे हा कंप्लीट याच्यामध्ये फिक्स झालेला आहे. तुम्हाला ओढून दाखवतो. वाढला तरी हा निसटणार नाही. आता मी ना या पाईपामध्ये इथं याला जॉईंट करून घेतो, म्हणजे आपल्याला पाणी चालू करता येईल याच्यात. इथं आपण अशा प्रकारे जुगाड केलेलं आहे. एक कॉक याच्यात बसून घेतला. आपला पाण्याचा पाईप आहे. तर चला आता पाणी चालू करून पाहू. त्याला आता सरळ करून घेतो पूर्ण. तर आपण एक 20 फूट आता पाईप घेतलेला आहे. आता फक्त आपल्याला डेमो पाहायचा आहे म्हणून. नंतर मग किती फुटापर्यंत हा तुम्हाला चालणार आहे, किती लाईन टाकल्या पाहिजे, किती समजा मोटरचं तुमची कितीची मोटर आहे, ते सगळं तुम्हाला मी याच्यात सविस्तर सांगतो. एकदा आपण याला चालू करून पाहूया कशा प्रकारे उडतोय हा. याच्यात आपलं आता पाणी चालू झालेलं आहे. हे बघा, त्याच्यात काय करायचं आहे, पहिले तोंड मोकळं ठेवायचं आहे, म्हणजे घाण निघून जाते. हे बघा, याच्यामध्ये काही थोडासा कचरा वगैरे राहतो ना पंचिंगचा, तर तो निघून जातो. आता हा सगळा कचरा बाहेर निघून गेला. इकडं पाणी उडायला लागलं आहे. आता आपण करूया याचं तोंड बंद. तर अशा प्रकारे हे बघा उडतं आहे. कमीत कमी आहे ना 15 फूट रान भिजतं याच्यामध्ये पण. आता आपलं जी मोटर आहे, ही बोरची मोटर आहे 1 हाऊस पॉवर. एवढं काही जास्त दाब नाही, पण एवढं दाबावसुद्धा हे 20 फुटापर्यंत भिजतं आहे. म्हणजे 15 फूट साधारणतः भिजेल चांगलं एकदम. 20 फुटापर्यंत पण भिजेल, पण 15 फूट जे आहे हे योग्य राहील. म्हणजे काय होतं, वारं पण राहतं ना. आता वारं चालू आहे तर काही साईडने काय होतं, कमी जास्त भिजतं वाऱ्याच्या नुसार. मग आता जेवढं वल्ल दिसतं आहे तुम्हाला, तेवढं रान हे भिजलेलं आहे. इकडं या साईडला पण इथपर्यंत भिजतं आहे. आता कॅमेऱ्यात दिसतं आहे का नाही माहीत नाही, पण जेवढं वल्ल दिसतं आहे एवढं हे अंतर भिजवतो. मग साधारण आपण एक अंदाज लावायचा 15-16 फुटापर्यंत भिजतं. आता कंपनीचं म्हणणं आहे की 20 फुटापर्यंत पण तुम्ही हे भिजवू शकता. पण आपण 20 फूट न लावता, कारण काय होतं मोटरीचा दाब कमी जास्त पण असू शकतो, त्याच्यानुसार आपण दाब द्यायचा आहे. म्हणजे काय होतं, आपलं पाईपलाईनवर पण जास्त दाब नाही येत आणि रान पण चांगलं भिजतं. हे बघा 15 फूट योग्य राहील. 15 फुटापर्यंत तुम्ही टाकू शकता. एका वाफ्यामध्ये तुम्ही म्हणजे जर 5 फुटाचा वाफा असेल तर 2 वाफ्या मिळून एक लाईन तुम्ही टाकू शकता. आणि नंतर ज्यावेळेस तुमचा कांदा मोठा होईल, समजा तुम्ही कांद्याला करत असाल तर, भाजीला करत असेल तर गरज नाही. भाजीला वरतूनही पाणी चाललं तरी चालून जाईल, गोड पाणी असेल तर. कांद्याला जर करणार असेल ना, तर तुमचा ज्यावेळेस कांदा मोठा होतो, पातळ येते त्याला, त्यावेळेस याला पलटी मारली तुम्ही, तर पलटी मारून पाणी जागेवर खाली चालेल, वर उडणार नाही. त्यावेळेस एका वाफ्यामध्ये एक पाईप टाकायचा आहे. तर एक पाईप एका वाफ्याला टाकला तर भिजणं चांगलं होतं आणि रान एकदम मऊ आणि भुसभुशीत राहतं त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे हा जो आहे हा 20 mmचा डेमो आपण इथं दिलेला आहे. एकदम मस्त चालतं आहे पाणी, काही प्रॉब्लेम नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. आता पहिलं आपण मागच्या व्हिडिओमध्ये ना 40 mmचा डेमो दाखवला होता, तो पण एकदम चांगला आहे. पण याचा रेट काय, याचा रेट कमी, 40 mmचा रेट थोडासा जास्त बसतो. आणि हा जो आहे हा तुम्हाला ड्रिपसारखा पण वापरता येईल शेतामध्ये. ज्यावेळेस तुमचं जे कांदे ते मोठे होतात त्यावेळेस डोंगळ्यात पाणी जाऊ नये म्हणून, जे पाथीच्या मध्ये पाणी जातं ना डोंगळ्यात, ते जाऊ नये म्हणून आपण याला पलटी मारली की खाली पाणी चालू राहतं याचं. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपलं रान कंप्लीट भिजणार आहे. 15 फुटाचं माप तुम्हाला सांगितलं. 20 फूट पण चालतं, पण 15 फूट. तर एकरी आपल्याला लागतात कमीत कमी न्यायचे 10 ते 12 बंडल लागतात. आता साधारण काय होतं, रान एकरवर पूर्ण कंप्लीट नसतं, कमी जास्त पण राहतं, त्याच्यामुळं 12 बंडल आपण धरून चालायची एकरी.
आणि मग आता तुमचं समजा बेड किती रुंदीचं राहणार आहे, वाफ बनवणार किंवा बेड बनवणार, त्याच्यानुसार तुम्हाला हे घ्यावं लागणार आहे. पण एक लमसम तुम्हाला सांगतो की 12 बंडल आपल्याला लागणार आहे 1 एकरासाठी. अशा प्रकारे तुम्ही हे रेन पाईप जे आहे 20 mm ते करू शकता, एकदम फायदेशीर आहे. आणि याची जी रुंदी आहे, तर याची रुंदी आपल्याला आथरायची आहे कमीत कमी 200 फूट, 180-200 फुटापर्यंत याची लांबी जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे. त्याच्यात तुमची 3ची किंवा 5ची मोटर असेल तर 1 एकर वन टाईम भरणार आहे आपला. याच्यामध्ये पूर्ण एकराचं जे आपले पाईप आहेत पूर्ण कॉक चालू करून द्यायचे. वन टाईम 1 एकर रान याच्यामध्ये आपलं भिजणार आहे. 3ची किंवा 5ची मोटर असेल तर आता ते मोटरीच्या दाबानुसार राहील, पण 1 एकर रान वन टाईम भिजतं याने, काही प्रॉब्लेम नाही. तर या अशा प्रकारे चालू आहे पाणी, एकदम मस्त उडतं आहे पाणी. आता याच्यामध्ये काय माहिती आहे का, आपल्याला बंडल लागणार आहे 12 बंडल जर घेतले आपण, साधारणतः एक मोठा खर्च 400 रुपयाने जर घेतले तर 4800 रुपये आपल्याला बंडलला खर्च येणार आहे. त्यानंतर कॉक 5 रुपयाला बसतो, रबर 2 रुपयाला बसतं. मग आता ते तुमच्या क्वांटिटीच्यानुसार किती लागणार आहे त्याच्यावरती तुम्ही त्याचं गणित करा. आणि PVC पाईप वगैरे किती लागणार आहे ते एक तुमचा खर्च वाढेल. असं मोठा खर्च याला आपल्याला 5 ते 5,500 रुपये येणार आहे. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण आपल्या असे शेतीविषयी माहिती देण्यासाठी आपण व्हिडिओ अधूनमधून बनवत असतो. याच्यामध्ये काय आहे, शेतकरी मित्रांचा जर चांगला फायदा होणार असेल तर आपल्यासाठी चांगलंच आहे ना. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.